नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईंड गट ब पूर्व 2018चा जो पेपर होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपण आपल्या क्लासेसचं एक ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग. त्याचा लोगो हा आहे बघा. तर प्ले स्टोअरला तुम्हाला ते ऍप्लिकेशन मिळून जाईल. त्याच्यावरती आपण कंबाईन गट ब व गट क साठी एक स्पेशल बॅच लॉन्च केलेले, किती फक्त ₹999 मध्ये. तर त्या बॅचेसमध्ये बघा 200 पेक्षा जास्त लेक्चर्स असतील. कालावधी तुम्हाला 3 महिन्याचा मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, आपण सेम बॅच आपण राज्यसेवेसाठी पण त्याच्यामध्ये घेतलेली. त्या पण बॅचची फी आपली 999 असेल आणि सेम त्याच्यामध्ये पण 200 पेक्षा जास्त लेक्चर्स असतील. कालावधी 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण याच्यामध्ये. बघा, मिसिंग कॅरेक्टर वरती प्रश्न आहे पहिला. काय दिलंय बघा याच्यामध्ये? संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत काढा. बघा काय दिसतंय बघा याच्यावरून तुम्हाला. पहा, 9 आणि 3 किती झाले बघा? 12. बघा, 9 अधिक 3 बरोबर झाले 12 आणि परत 8 आणि 4 किती झाले? 12. पहा सेम बघा इकडं काय दिसतंय बघा, 27 अधिक 26 किती झाले? 53 आणि 43 आणि 10 बरोबर झाले किती? 53. ठीक आहे बघा. बरं, इकडं पण काय दिसतंय बघा मग? 11 आणि 3 14. मग 8 आणि 6 किती असेल बघा? 14 असेल. बघा. परत 17 आणि 10 किती झाली? 27. मग 18 आणि 9 किती झाले बघा? 27. म्हणजे बरं, y ची व्हॅल्यू किती झाली? 9 आणि z ची व्हॅल्यू किती झाली? 10 झाली. आधी विचारले कुठली? y ची. y किती झाला? 9, z झाला 6. म्हणजे 9 आणि 6 उत्तर किती निघतंय बघा याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे बघा. आता बघा, 6 व 9 पण दिसते, बरोबर आहे की नाही? पण आधी काय विचारलंय? y विचारलंय, नंतर z विचारलंय. मग आधी y ची व्हॅल्यू पकडायची आणि नंतर z ची. ठीक आहे. इथं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ऑप्शन नंबर किती निघते? 4 निघते. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, डायस चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? पहा, एकमेकांच्या शेजारी ठेवलेले x व y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. एक या घनासंबंधीचे पुढे दिलेली माहिती अभ्यासा. पहा, घन x तुमच्या डावीकडे असून घन y तुमच्या उजवीकडे आहे. बघा, x घन कुठे आहे? आपल्या डावीकडे. बघा, x हा घन आपल्या डावीकडे आहे. हा झाला x घन आणि y घन कुठे? आपल्या उजवीकडे. हा झाला y घन. ठीक आहे बघा, हा झाला y घन. चला आता पुढे काय दिले बघा. x या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठजोडी लाल रंगवली आहे. बघा, यांच्या परस्पर विरुद्ध असणारी एक बाजू कुठली आहे बघा? लाल आहे. म्हणजे लालच्या विरुद्ध बाजूला कोण आहे? लालच्या विरुद्ध बाजूला लाल आहे. लालच्या विरुद्ध बाजूला लाल आहे. चला पुढे काय दिसतंय बघा आणखी. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. म्हणजे बघा, दुसऱ्या बाजू एकमेकांच्या विरुद्ध कुठल्या असणार आहेत बघा? निळी. निळीच्या विरुद्ध निळी बाजू आहे. निळीच्या विरुद्ध निळी बाजू आहे. आणि तिसरे काय दिले बघा? उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवले आहे. बघा, एक पिवळा आणि दुसरं जांभळं आहे. पिवळे आणि काय दिसते बघा? जांभळे. बरं, आता पुढे काय दिले बघा. y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. बघा, y ची फक्त एक परस्पर विरुद्ध बाजू कुठली आहे बघा? निळ्या रंगाने रंगवलेली आहे. निळीच्या विरुद्ध निळे. निळीच्या विरुद्ध निळे. बघा, इकडे मांडू वाटलंच तर. निळीच्या विरुद्ध निळे. चला पुढे काय दिसतंय बघा. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठजोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. पहा, नंतरच्या जगात दोन बाजू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यातली एक तपकिरी आणि दुसरी काय? हिरवी आहे. तपकिरीच्या विरुद्ध काय दिली बघा? हिरवी. तपकिरीच्या विरुद्ध हिरवी. आणि परत काय दिले बघा? उरलेली परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी काळी व पांढरी आहे. काळीच्या विरुद्ध काय दिसते बघा तुम्हाला? पांढरी. चला आता पुढे काय दिसतंय? जर बर जर काय म्हटलंय बघा, x चे लाल पृष्ठ आणि y चे निळे पृष्ठ टेबलला स्पर्श करत असेल. बघा, x चे लाल पृष्ठ बघा, खालच्या साईडला काय बघा? x चा लाल आहे आणि y चे काय म्हटलंय बघा? y चे निळे पृष्ठ टेबलला स्पर्श करत असेल. बघा, लक्षात घ्या. तर लालच्या विरुद्ध काय दिसतंय बघा? लाल. खाली लाल असेल तर वर पण काय असेल बघा? इथे लाल असेल. ठीक आहे बघा, खाली निळा असेल तर निळ्याच्या विरुद्ध काय दिसतंय? y चं निळच आहे. इथं काय आलं? निळं आलं. ठीक आहे बघा. परत
जर X चे लाल पृष्ठ आणि Y चे निळे पृष्ठ टेबलला स्पर्श करत असेल, X चे पिवळे व Y चे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल. बघा X चं पिवळं आणि आपल्या समोर आहे बघा. X चं काय झालं पिवळी बाजू, X चे पिवळे आणि Y चे काय म्हटले बघा तपकिरी. Y चे तपकिरी काय म्हटले तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल. बघा आता पिवळीच्या अपोजिटला काय बघा, पिवळीच्या अपोजिटला जांभळं आहे म्हणजे पाठीमागे कलर कुठला आला जांभळा आला. मग या ठिकाणी तपकिरीच्या अपोजिटला कुठले बघा हिरवं आहे. मग तपकिरीच्या विरुद्ध कोण आलं इकडे हिरवं आलं. बरं आता राहिले काय बघा. बरं आता काय दिसतंय बघा. असेल तर X घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या Y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा. बघा तर आता राहिले कुठलं बघा याच्यामध्ये. बघा लाल लाल गेलं, पिवळं जांभळं गेलं, राहिलं कुठं निळं. म्हणजे बघा लालची एक बाजू ही काय असेल निळी असेल X ची आणि ही बाजू पण काय असेल निळीच असेल. निळीच्या विरुद्ध निळी बाजू आहे. सेम त्याप्रमाणे बघा इकडे काय दिसतंय. बघा आता मग काय म्हटले बघा X जी काय निळी बाजू आहे निळ्या बाजूच्या अपोजिट निळ्या बाजूच्या समोर कुठली बाजू असेल बघा. पहा X घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या Y घनाच्या पृष्ठाचा रंग कोणता बघा. X चा जो निळा रंग आहे त्याच्या समोर बघा Y चा कुठला रंग समोरासमोर येतोय बघा. आता ह्या ठिकाणी कुठला रंग येऊ शकतो बघा. बघा निळेच्या विरुद्ध निळा, पिवळे तपकिरीच्या विरुद्ध हिरवा गेला. राहिला कोण बघा काळ्याच्या विरुद्ध पांढरा. पण या साईडला काळा आहे का त्या साईडला काळा आहे कन्फर्म माहित नाही आपल्याला. बरोबर आहे का. बघा मग याचा अर्थ काय बघा या साईडला काळा पण येऊ शकतो आणि या साईडला पांढरा पण. दोन्ही वेग कुठला पण या साईडला कलर असू शकतो. बरोबर आहे का नाही. उत्तर काय असेल काळा किंवा पांढरा. उत्तर काय असेल आपलं एक तर काळा नाही तर पांढरा म्हणजे जो ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. पालसदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. पालीसारखा एक प्राणी आहे त्याची मांडणी दिलेली बघा. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे. पहा डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे पालीचं. बघा डोक्याची लांबी किती आहे तर 7 सेंटीमीटर आहे. बरं पुढे काय दिले बघा. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानचे शरीराची लांबी. डोके आणि शेपटीच्या मध्ये काय असते बघा धड असते. बरोबर आहे का. हे झालं धड आणि झाली शेपटी. बघा डोके आणि शेपटीच्या दरम्यानचं शरीर जे आहे त्याला काय म्हणतो आपण. बरं हे झालं डोके, हे झालं धड आणि ही झाली शेपटी. बघा डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी म्हणजे धडाची लांबी काय म्हटले बघा. डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. बघा म्हणजे थोडक्यात डोक्याची शेपटी जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी कुणाची आहे बघा तर धडाची लांबी आहे. ठीक आहे बघा. शेपटी जर आपली बघा इकडे शेपटी जर आपण X पकडली तर बघा डोक्याची शेपटी जेवढी लांबी आहे थोडक्यात त्या पूर्ण शरीराची जेवढी लांबी आहे ना त्याची निम्मी लांबी कोणा झाली डोक्या आणि शेपटीची मिळून झाली आणि निम्मी लांबी कोणा झाली धडाची लांबी झाली. पहा डोक्या आणि शेपटी म्हणून जेवढी लांबी आहे तेवढीच कोणाची धडाची लांबी आहे. किती असेल बघा 7 अधिक X. ठीक आहे बघा. काय म्हटले त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी. बघा डोके आणि शेपटीच्या दरम्यानच्या शरीराची लांबी म्हणजे धडाची लांबी. डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतके आहे म्हणजे डोके आणि शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतके आहे. डोकं झालं 7 सेंटीमीटर आणि शेपटी झाली 1 सेंटीमीटर म्हणजे बरोबर 7 अधिक 1 सेंटीमीटर झाली धडाची लांबी. पुढे काय म्हटलंय बघा. शेपटीची लांबी. बघा आता शेपटीची लांबी आपल्याला माहिती आहे X आहे. इथं आपण समीकरण सॉल्व्ह करू शकतो. X इज इक्वल टू त्यांनी दिलाय बघा. X इज इक्वल टू काय शेपटीची लांबी किती दिली बघा. डोके आणि डोके व शेपटी. बघा डोके डोके किती आहे बघा 7 सेंटीमीटर आहे. 7 अधिक आणि बघा शेपटी लांबी किती आहे बघा. डोके आणि अधिक केला आपण आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे. बघा डोके बघा काय म्हणले डोके आणि म्हणून अधिक केलं. डोके व शेपटी यांच्या दरम्यानचे शरीर किती कुठलं झालं धड झालं. धडाच्या काय म्हटले बघा लांबीच्या निम्मे आहे. डोके व शेपटीच्या मधलं जे काय शरीर आहे ना त्याच्या निम्म काय आहे बघा. 7 अधिक किती येणार बघा 7 अधिक 1/2. लक्षात आहे का बघा. शेपटी लांबी किती आहे बघा. डोके डोके किती झालं 7 पकडलं आपण आणि अधिक केलं. डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या डोके आणि शेपट्यांच्या दरम्यान शरीर किती आहे बघा 7 अधिक 1 7 अधिक 6 किती झालं बघा. दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे. लांबी निम्मे म्हणजे 7 अधिक 1 भागिले 2 यांच्या बेरजे इतक्या या दोघांच्या बेरजे इतक्या. ठीक आहे बघा किती निघते आता मग X व्हॅल्यू बघा. X इज इक्वल टू 2 ने ह्याला गुणलं बघा छेद समान करा. 2 7 14 अधिक 7 अधिक 1 भागिले किती आले बघा 2 आले. आता हे 2 बरोबरच्या पलीकडे काय होईल बघा 2 ने ह्याला गुणलं तर किती येते 2x येते इज इक्वल टू 14 अधिक 7 झाले 21 अधिक x. ठीक आहे बघा
चला आता हे एक्स बरोबरच्या अलीकडे आणा. काय निघते बघा 2x वजा x बरोबर किती झाली 21. मग x ची व्हॅल्यू किती निघते बरोबर बघा x इज इक्वल टू 21 निघते. x ची व्हॅल्यू झाली 21 आणि आपल्याला विचारलंय काय त्यांनी तर बघा तर पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा. बघा x ची व्हॅल्यू झाली 21 म्हणजे हे झालं बघा हे झालं 7 सेंटीमीटर. लांबी झाली 7. हे किती असेल बघा 7 अधिक 21 बरोबर झाले 28. 7 अधिक धड किती झालं बघा 28 आणि शेपटी किती असेल बघा शेपटी झाली x म्हणजेच 21. शेपटी झाली 21 म्हणजे किती निघते बघा इकडं 21 आणि 7 28 28 आणि 28 किती झाले 56. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. काय दिले बघा दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. ठीक आहे. पहा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. मालिकेतील चुकीचे पद ओळखा म्हटलं. ठीक आहे. मालिका दिली होती इथं. ठीक आहे. परत काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं बघा 6 गुणिले 6 त्रिक किती झाले बघा 18. बघा 6 गुणिले 3 अधिक 6 बरोबर किती झाले बघा 6 त्रिक 18. 18 अधिक 6 बरोबर झाले 24. ठीक आहे बघा. परत बघा 24 गुणिले 3 अधिक 6 बरोबर किती झाले बघा 24 त्रिक 72 अधिक 6 72 अधिक 6 केले की बरोबर काय निघतंय बघा 78. म्हणजे 72च्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं बघा 78 यायला पाहिजे होतं बघा. पुढे आणखी चेक करून बघा. चला 78 गुणिले 3 78 गुणिले 3 अधिक 6 बघा 78 गुणिले 3 करा किती निघते बघा 3 8 24. इथं आले 2 बघा 3 3 7 21 आणि 2 23. 234 अधिक 6 केले की बरोबर किती झाले बघा 240. दिसतंय बघा इकडे 24 78 240 बघा 240 ला परत बघा 240 गुणिले 3 अधिक 6 बरोबर काय निघतंय बघा 24 त्रिक 72 म्हणजे 720 अधिक 6 केले की बरोबर काय निघतंय 726. म्हणजे बघा ही आपली सिरीज बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं चुकीचं पद कुठलं निघतंय बघा इथं 72च्या ऐवजी 78 यायला पाहिजे होतं. ऑप्शन नंबर काय निघतंय बघा ऑप्शन नंबर 2. बघा आता लिंक बघा तुम्हाला अशीच लागू शकते अशा असं भाग नाही तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण लिंक लागू शकता. बघा आणखी कुठल्या पद्धतीने निघते बघा लक्षात घ्या. बघा काय निघते बघा इकडं 3चा वर्ग वजा 3 बरोबर किती निघते बघा 3चा वर्ग झाला 9 9 वजा 3 बरोबर झाले 6 बरोबर आहे का बघा. चला परत 3चा घन 3चा घन वजा 3 बघा 3चा घन किती झाला 27 27 वजा 3 केले की बरोबर काय निघते बघा 24 निघते. बघा 3चा चौथा घात करा 3चा चौथा घात वजा 3 करा बघा 27 त्रिक 81 झाले 81 वजा 3 केलं तर बरोबर काय निघते बघा 78. म्हणजे इथं 72च्या ऐवजी काय पाहिजे होतं 78 पाहिजे होतं पण त्यांनी दिले किती 72. बा परत 3चा पाचवा घात करा वजा 3 करा बा 81 3चा पाचवा घात केला तर काय निघते बघा 81 गुणिले 3 केलं तर 3 1 3 आणि 3 8 24 म्हणजे 243 निघते बरोबर आहे का. बा 3चा पाचवा घात किती आला 243 वजा 3 केलं तर बरोबर काय निघते 240 निघते बरोबर आहे का बघा 240 आलं. आणि परत 3चा सहावा घात वजा 3 बघा 3चा सहावा घात काय ते 24 त्रिक 72 म्हणजे बरोबर किती झाले 720 बरोबर आहे का. थांबा थांबा 240 थांबा 3 243 चा 243 गुणिले 3 करा 243 गुणिले 3 3 त्रिक 9 3 चोक 12 3 दोन्ही 6 आणि 1 7 म्हणजे 729 निघते बघा. इथे किती झाले 729 वजा 3 केले की बरोबर किती निघते 726 निघते. ठीक आहे बघा. म्हणजे बरोबर बघा इथे काय निघते 78. ऑप्शन नंबर 2 येते. चुकीचं पद कुठले 72 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पझल चॅप्टरवरती क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा हरी समीर निलेश शैलजा निकिता लक्ष्मण आणि सुजाता या 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या 1 ते 7 पॅनल कडून घेण्यात आली व ABCDEF आणि G या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड केली. बघा शाळांचा आणि पॅनलचा क्रम असाच असेल असे नाही. बघा आता एकूण ह्याच्यामध्ये आपल्याला 3 साधने दिलेत त्यांनी कुठल्या कुठल्या बघा 7 व्यक्ती दिलेल्या आहेत परत त्यांचे 7 पॅनल दिलेत आणि 7 शाळा दिलेल्या ठीक आहे. बघा काय करायचं नाही आडवी मांडणी करायची. बघा हरी समीर मांडून घ्या सगळे बघा हरी दुसरा कोण आहे समीर परत निलेश बघा परत शैलजा परत निकिता लक्ष्मण आणि सुजाता. ठीक आहे बघा हे 7 जण आहेत 7 मांडून घ्यायचं.
बरं, आता पहिले काय दिले बघा तुम्हाला? हां, पॅनल पॅनल 4 ने निलेशची मुलाखत शाळा ए साठी घेतली. बघा हे किती आहे? 4 आहे. ठीक आहे बघा. डायरेक्ट 4 लिहायचं इथं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. पॅनल 4 ने कोणाची? निलेशची मुलाखत घेतली बघा. पॅनल 4 ने निलेशची मुलाखत कशासाठी घेतली? शाळा ए साठी घेतली. ठीक आहे बघा. आता वरती शाळा मांडू, खाली पॅनल मांडू आपण. ठीक आहे चला. पुढे काय दिसतंय बघा? समीरची मुलाखत पॅनल 3 ने बरं, पहिलं काय दिले? पॅनल 4 ने निलेशची मुलाखत. पॅनल 4 ने निलेशची मुलाखत शाळेसाठी घेतली. बरं, समीरची मुलाखत पॅनल 3 ने घेतली. बघा, समीरची मुलाखत कोणी घेतली बघा? समीरची मुलाखत पॅनल 3 ने घेतली. पण काय म्हटलंय? पण शाळा सी किंवा डी साठी नाही. बघा, सी बघा, समीरची मुलाखत सी साठी पण घेतली नाही आणि डी साठी पण घेतली नाही. चला पुढे काय दिसतंय बघा? हरीची मुलाखत 1 मिनिट. बघा इथं सी साठी पण नाही आणि डी साठी पण नाही. ठीक आहे, चला पुढे काय दिसतंय? हां, हरीची मुलाखत शाळा बी साठी झाली. पहा, हरीची मुलाखत शाळा बी साठी झाली. पण पण पॅनल 1 किंवा 2 ने घेतली नाही. 1 किंवा 2 ने घेतली नाही. 1 ने पण घेतली नाही आणि 2 ने पण घेतली नाही. परत काय दिसतंय बघा? निकिताची मुलाखत पॅनल 6 ने शाळा ई साठी घेतली. बघा निकिताची मुलाखत पॅनल बघा निकिताची मुलाखत पॅनल 6 ने, निकिताची मुलाखत पॅनल 6 ने, परत काय म्हणतात शाळा ई साठी घेतली. शाळा ई साठी घेतली. चला परत पुढे काय दिसतंय बघा? पॅनल 7 ने शाळा एफ साठी मुलाखत घेतली. बघा ह्याला काय म्हणतो आपण? उकल. बघा पॅनल 7 ने कोणाची मुलाखत घेतली बघा? एफ साठी मुलाखत घेतली. ठीक आहे. चला पुढे काय दिसतंय बघा आता आणखी? शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली. पहा शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली. थांबा. थांबा इथं ई मांडा. उलटं झालं आपल्याकडे. इथं ई आणि खाली 6 करा. ठीक आहे बघा. आणि शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली. पॅनल 1 ने घेतली. ठीक आहे. शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली. पण पुढे काय म्हटले? पण शाळा सी साठी नाही. शाळा सी साठी नाही. बरं आता पुढे काय दिसतंय बघा? पॅनल 2 ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. पॅनल 2 ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. आणि पॅनल हां, तर काय म्हटले? पॅनल 5 ने कोणाची मुलाखत घेतली? बघा आता आपल्याला फोकस काय करायचे? 5वा नंबर कुठे येतोय? ठीक आहे बघा. पॅनल नंबर 5 कुठे येतोय तेवढं फोकस करायचं आपल्याला. ठीक आहे बघा. बरं आता इथे जर आपण चेक केलं बघा. सुरुवातीला आपल्याला कशाला फोकस करायचं? पॅनलला फोकस करायचं. बघा आता एक तर इथं मांडला बरोबर आहे की नाही? ह्या 1चा विषय संपला. 1 इथं मांडलेला आहे आपण. बघा आता 2 काय इथं मांडू शकत नाही आपण. 2 इथं मांडू शकत नाही. राहिला बघा 2 कुठं? 2 इथं मांडावा लागेल आपल्याला. बरोबर आहे का? ह्याचा पण विषय संपला. ह्याचा पण विषय संपला. बरोबर आहे का नाही? बघा आता बरं आता राहिले काय इथं बघा आपल्याला. बरं आता बघा अ, राह बघा ही एक जागा रिकामी आहे, ही एक जागा रिकामी आहे. बरोबर आहे की नाही? आता कुठं काय ते आपण सांगू शकत नाही बघा. ह्याला जर आपण नीट फोकस केलं बघा. 7 नंबरचा पॅनल कुठल्या शाळेसाठी आहे बघा? एफसाठी आणि 2 बघा 2 बॉक्स कुठे रिकामे दिसतात बघा फक्त आपल्याला लक्ष्मणसाठी दिसतात. बरोबर आहे की नाही? बरोबर इथं काय करायचं बघा इथं 7 टाका आणि इथं बरोबर काय करा वरती एफ लिहा. एफ आणि 7 बरोबर आहे का? आता राहिले कुठे बघा मग 1, 2 गेला, 3, 4 बघा फक्त 5 नंबर कुठे येईल इथे येईल. इथं गेला 6 आणि इथं गेला 7. विचारलं का त्यांनी आपल्याला बघा. तर 5 ने कोणाची मुलाखत बघा पॅनल 5 ने कोणाची मुलाखत घेतली? तर पॅनल 5 ने कोणाची? हरीची मुलाखत घेतली. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं बघा ऑप्शन नंबर पहिला निघून जाईल. ठीक आहे बघा. आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर पहिला हरी. 5 ने ठीक आहे बघा. आता आपल्याला काय करायचं पूर्ण पझल सॉल्व्ह करायचे. पझल कसे सॉल्व्ह करायला लक्षात घ्या. बघा, आता बघा इथं सी नाही येणार. बघा इथं पण सी येणार नाही. बरोबर आहे का? बघा इथं सी नाही, इथं पण सी नाही. मग सी कुठं असेल बघा? सी इथं असेल. सीचा विषय संपला. ठीक आहे बघा. आता डी ला फोकस करा बघा. डी इथे येणार नाही, डी इथे येणार नाही. सॉरी डी फक्त इथे येणार नाही. मग डी कुठे येईल बघा? डी इथे येईल. मग ह्या डीचा पण विषय संपला. मग राहिले कोण बघा आता मग ए, बी, सी, डी, ई, एफ आणि कोण असली तर जी असेल. पहा पूर्ण पझल आपली सॉल्व्ह झाली. ठीक आहे. आपलं उत्तर किती आलं? ऑप्शन नंबर 1 हरी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, हा पण तुम्हाला पझल चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. बघा, ग्रुपिझमची जी पझल असतात त्याच्यावरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा? ए या शहरातून बी या डोंगरी शहराकडे जाण्याचे 6 मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश पी, क्यू व आर आणि इतर तिघांचा निर्देश 1, 2, 3 असा केला जातो. ठीक आहे. 6 मार्ग आहेत. त्यांची नाव काय आहेत? पी, क्यू, आर आणि 1, 2, 3. चला परत काय दिले बघा?
वादळी हवामानात यातील क्यू मार्ग बंद ठेवतात. बघा वादळामुळे काय करतोय आपण, क्यू मार्ग बंद ठेवतोय. वादळामध्ये वादळ जर सुरू झालं तर क्यू मार्ग बंद झाला. परत काय दिले बघा, एका नदीच्या पुरामुळे P1 व 3 या मार्गावर परिणाम होतो. बघा पुरामुळे काय होते बघा, पुरामुळं 1, 3 आणि P ही काय होते, बंद होते बघा. P1 आणि 3. बरं, P1 आणि 3 ही रस्ता बंद होऊन जाते. पुढे काय दिसतंय बघा, जर मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो. बघा जर एक मार्ग बंद झाला तर बरोबर R पण काय होते बघा, बंद होते. ठीक आहे, हा बंद असेल तर हा पण बंद होते. ठीक आहे, परत पुढे काय दिसतंय बघा, जर मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो. कारण हे दोन्ही मार्ग हे A पासून निघणाऱ्या एका मार्गाचे काही अंतरानंतर झालेले दुभाजक आहे. बरं, पुढं जेव्हा हवामान वादळी असते, बघा हवामान वादळी असते म्हणजे वादळ पण सुरू आहे, वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो बघा, आणि नदीला पूर पण आलेला आहे. तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग निवडा. बघा आता बघा हवामान पण वादळ आहे, नदीला पूर पण आलाय, मग किती रस्ते बंद असतील बघा, वादळामुळे क्यू रस्ता बंद असेल आणि नदीच्या पुरामुळे P1 आणि 3 बंद असतील आणि ते 1 मुळे R पण बंद असेल. म्हणजे आपले बघा एक बघा PQR हे बंद झाले, 1 आणि 3 बंद झाला, मग राहिला कुठला, फक्त R. तर बघा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग निवडा, तो कुठला असेल बघा, मग फक्त आता इथं याच्यामध्ये आपल्याला 2 नंबरचा मार्ग असेल, फक्त 2, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरी चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर P आणि Q ची सरासरी 20 आहे, बघा P प्लस Q, बघा P प्लस Q ची काय म्हटले बघा, सरासरी, सरासरी आणि एकूण, सरासरी आणि एकूण बेरीज. P आणि Q ची सरासरी किती आहे बघा, 20 आहे. एकूण बेरीज किती असेल बघा, मग 20 गुणिले 2 बरोबर 40. चला परत काय दिले बघा, Q आणि Y ची सरासरी 25 आहे. बघा Q आणि Y ची, Q आणि Y ची सरासरी किती आहे, 25 आहे. त्यांची बेरीज किती असेल बघा, 25 गुणिले 2 बरोबर 50. आणि परत काय, P, Q व Y ची सरासरी 23 आहे. बघा P प्लस Q प्लस Y ची सरासरी किती आहे, 23 आहे. त्यांची एकूण बेरीज किती असेल बघा, 23 गुणिले 3 करायचं, तिघ जण आहेत आता, 23 त्रिक 69. ठीक आहे बघा, चला तर P आणि Y ची सरासरी किती असेल बघा. आता विचारले काय बघा, P आणि Y काढायचं आपल्याला, बरोबर आहे की नाही बघा, PQY किती आहे बघा, एकूण बेरीज किती, 69 आहे. आणि आता बघा सुरुवातीला आपल्याला PY काढायचं असेल तर सुरुवातीला P काढायचा असेल तर बघा Q आणि Y ची सिरीज माहिती आहे आपल्याला, Q आणि Y ची बेरीज किती आहे बघा, 50 आहे, बरोबर आहे की नाही. बघा तिघांची बेरीज झाली 69, बरोबर आहे का, 69. आणि त्याच्यामध्ये बघा बघा P प्लस Q प्लस Y या तिघांची बेरीज मग वजा काय केली आपण, Q प्लस Y बेरीज, Q प्लस Y बेरीज वजा केली तर किती निघते बघा, 69 मधनं जर Q प्लस Y केलं तर किती निघते, 50 वजा केलं तर काय निघते बघा, 19. कुणाचा असेल बघा, Q प्लस Y गेला तर काय निघते बघा, P निघते. P बरोबर झाला 19, बरोबर आहे का. राहिले काय आता बघा, Y काढताना काय करावं लागेल, सेम बघा P प्लस Q प्लस Y, त्याच्यातनं वजा काय केला आपण बघा, P प्लस Q, बघा P प्लस Q जर Y वजा केला तर किती निघते बघा, इकडं 69 वजा P प्लस Q किती आहे बघा, 40 आहे. 69 वजा 40 करा, बरोबर किती निघते, 29. म्हणजे बरोबर बघा P प्लस Q गेला, राहिला काय Y इज इक्वल टू 29. म्हणजे तो Y इज इक्वल टू काय असेल बघा, 29 असेल. ठीक आहे बघा, म्हणजे P ची निघाली 19, Y ची निघाली 29, म्हणजे सरासरी किती असेल बघा, 19 अधिक 29 भागिले 2 किती निघते बघा, 20, 30, 40 आणि 48, 48 भागिले 2 बरोबर किती निघते बघा, 24. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मिसिंग कॅरेक्टर वरती क्वेश्चन विचारला, काय दिले बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. बघा इथं काय दिसते बघा तुम्हाला, बघा 7 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. बघा 7 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. पहा 49 अधिक 5 चा वर्ग 25 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 1 चा वर्ग 1 बरोबर काय निघते बघा, 91 निघते. आता सेम तिकडे करा बघा, 6 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग
अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 6चा वर्ग झाला 36, 5चा वर्ग झाला 25, 2चा वर्ग झाला 4, 1चा वर्ग झाला 1. म्हणजे बघा 36 अधिक 4 झाले 40 आणि 25 झाले 65 आणि 1 किती झाले 66. ठीक आहे बघा. सेम बघा आता इकडं 4चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग. बरोबर काय निघते बघा पलीकडे तिकडे मग 4चा वर्ग झाला 16 अधिक 16 अधिक 3चा वर्ग झाला 9 अधिक 2चा वर्ग झाला 4. बघा कारण की 16 आणि 16 32, 32 आणि 9 किती झाले बघा 32 आणि 9 21, 32 आणि 9 16 आणि 16 32, 32 आणि 4 36, 36 आणि 9 किती झाले 45. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 1 45. ठीक आहे बघा. हे 16 हे 16 हे 9 आणि हे 4 ह्याची बेरीज किती निघते बघा 45 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अॅनालॉगीचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. बघा आता ह्या दोन संख्यांचा एकमेकाशी जो संबंध असतो ना तोच संबंध 98 त्या पुढच्या संख्येबरोबर असतात. ठीक आहे बघा आता काय दिसतंय बघा इकडं 86. 86 ला जर आपण भागिले 2 केलं आणि त्याच्यामधून वजा बघा 86 च्या संख्यांची अंकांची बेरीज किती बघा 8 आणि 6 14. बरोबर आहे. वजा किती केला आपण 8 आणि 6 किती झाले बघा 14. बरोबर काय निघेल बघा 86 भागिले 2 केलं तर 2 8 बेत्रिक 6 43 वजा 14 केलं की बरोबर काय निघते बघा 29. सेम त्याचप्रमाणे बघा 98 भागिले 2 करा वजा 98 च्या अंकांची बेरीज किती आहे 9 8 17 वजा 17 करा. बरोबर काय निघते बघा 2 8 1 9 92 18 49 वजा 17 जर केलं तर काय निघते बघा 9 7 गेले 2 राहिले 4 1 गेले 3 राहिले बरोबर झाले 32. आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करणारी विविध क्षेत्रे दाखवते. बाण मराठी बाण कोणासाठी आहे बघा तर मराठीसाठी बाण आहे. वर्तुळ गुजराती वर्तुळ कोणासाठी गुजराती लोकांसाठी. त्रिकोण कन्नड त्रिकोण कोणासाठी कन्नड लोकांसाठी. परत आयत हिंदीसाठी आयत झाला हिंदीसाठी आणि विशिष्ट नसलेला आकार इंग्लिशसाठी इंग्रजी. या माहितीवर आधारित चुकीचा किंवा चुकीचे निष्कर्ष निवडा. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा थोडक्यात बघा 4 भाषा बोलणारे व्यक्ती ते. ठीक आहे. बरं पहिला निष्कर्ष काय काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाहीत. म्हणजे बघा 4 भाषा बोलणारे व्यक्ती आहेत पण 5 भाषा बोलणारे व्यक्ती नाहीत असं म्हटलं त्याच्यामध्ये. बघा आता मी जर बघा बघा आता पहिल्यांदा जर मी हा जर इथं जर पॉईंट दिला बघा हा जर पॉईंट पकडला आपण हा पॉईंट तर हा पॉईंट बघा कशामध्ये येतोय बघा त्रिकोण जर सोडला तुम्ही तर बघा सर्कलच्या मध्ये हा डॉट डॉट येतोय. बरोबर आहे का नाही. बघा परत ह्या बाणाच्या आतमध्ये पण हा डॉट येतोय. बघा सर्कलच्या आतमध्ये पण येतोय आणि बघा आकार नसलेला जो काय डायग्राम आहे त्याच्या आतमध्ये पण येतोय. याचा अर्थ काय बघा 4 भाषा बोलणारे लोक आपल्याकडे आहेत. बरोबर आहे का नाही. बघा इथं काय म्हटले पण 5 भाषा बोलणारे व्यक्ती नसतात. बघा मी जर समजा बघा हा आणखी एक डॉट काढला मी कुठं बघा मी जर या ठिकाणी आता बघा हा जर डॉट लिहिला इथं या ठिकाणी जर मी हा डॉट दिला इथं तर बघा हा डॉट कशामध्ये येतोय बघा हा डॉट बघा बाणाच्या आतमध्ये येतोय. बरोबर आहे का नाही. सर्कलच्या आतमध्ये पण येतोय बघा हा डॉट त्रिकोणाच्या आतमध्ये पण येतोय बाणाच्या आतमध्ये पण येतोय आणि सर्कल बघा आकार नसलेली जी आकृती आहे त्याच्या आतमध्ये पण येतोय. याचा अर्थ काय 5 भाषा बोलणारे पण इथे व्यक्ती आहेत. पहिलं काय ते बघा पहिलं चुकतंय आपलं बघा पहिलं काय झालं चूक झालं. बघा आता 2 नंबर काय दिसतंय बघा तुम्हाला काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात. बघा काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात. बघा आता कन्नड आणि हे बाण कोणासाठी बाण मराठीसाठी. ठीक आहे हे झाले कन्नड. काही व्यक्ती काय म्हटले कन्नड आणि हिंदी बोलतात. बघा कन्नड आणि हिंदी बोलणारी व्यक्ती बघा इथं जर मी डॉट दिला तर हा डॉट बघा फक्त 2 डायग्राम मध्ये कशामध्ये त्रिकोणाच्या आतमध्ये येतोय आणि आयताच्या आतमध्ये येतोय म्हणजे चौकोनाच्या आतमध्ये. बरोबर आहे का नाही. बघा
बघा आता तुम्ही म्हणताल हा बघा हा चौकोन म्हणजे काय असतो आयत बघा प्रत्येक चौकोन हा काय असतो आयत असतो ठीक आहे बघा हा बघा हा जो डॉट आहे तो चौकोनाच्या आयताच्या आतमध्ये पण आहे आणि त्रिकोणाच्या आतमध्ये मग याचा अर्थ काय तो फक्त दोन भाषा बोलतोय कोण कन्नड आणि हिंदी त्यामुळे ब काय येते बघा ब चुकते ब बरोबर येते सी काय म्हटले बघा काही मराठी बोलणारे व्यक्ती गुजराती बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात म्हणजेच बघा मराठी गुजराती आणि हिंदी बोलणारे व्यक्ती आहेत का बघा मराठी बघा मराठी गुजराती म्हणजे काय सर्कल झाला आणि हिंदी म्हणजे काय झालं चौकोन बघा मी जर हा डॉट बघा हा जर डॉट मी इथं दिला बघा हा डॉट बघा हा डॉट चौकोनाच्या आतमध्ये आहे बघा हा डॉट हा बाणाच्या आतमध्ये आहे आणि हाच डॉट सर्कलच्या आतमध्ये पण आहे बरोबर आहे का नाही आयतमय झाला हिंदी बघा हा डॉट बाणमय झाला मराठी आणि सर्कलमय झाला गुजराती म्हणजे बघा काही मराठी बोलणाऱ्या व्यक्ती गुजराती बोलतात पण पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात म्हणजे बरोबर आहे बघा मराठी बोलणारे गुजराती पण बोलतात आणि हिंदी पण बोलतात हा डॉट मी इथे देऊ शकतो हे काय ते सी बरोबर येते आणि ड काय म्हटले बघा तेथे काही मराठी आणि अन्य दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात बघा आता मराठी आणि अन्य दोन भाषा बोलणारे व्यक्ती आहेत का बघा मराठीमध्येच कोण झाला बाण झाला बघा बाण इथं आलाय बरोबर आहे बघा मराठी आणि अन्य दोन भाषा जर बघितला आपण पहा इथं जर आता सेम जर डॉट दिला मी हा डॉट कुठून निघतोय बघा आयताच्या आतमध्ये आहे म्हणजेच हिंदी भाषा बोलतोय बाणाच्या आतमध्ये आहे म्हणजेच मराठी भाषा बोलतोय आणि सर्कलच्या आतमध्ये आहे म्हणजे गुजराती भाषा बोलतोय याचा अर्थ काय हा डॉट म्हणजे इथं थोडक्यात बघा मराठी बरोबर इतर दोन भाषा बोलणारी व्यक्ती आहेत का तर आहेत आणि पुढे काय म्हटले तर बघा पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात बघा मराठी आणि हिंदी बोलणारी व्यक्ती आहेत का तर आहेत बाणाच्या आणि फक्त कशाच्या आतमध्ये चौकोनाच्या आतमध्ये तुमचा डॉट आला पाहिजे बघा इथं जर मी हा डॉट दिला बघा हा जर डॉट मी इथं दिला तर हा डॉट बघा बाणाच्या आतमध्ये आहे म्हणजे मराठीच्या आतमध्ये आहे आणि चौकोनाच्या आतमध्ये याचा अर्थ काय हिंदीच्या आतमध्ये म्हणजे बघा फक्त मराठी आणि हिंदी भाषा बोलणारी व्यक्ती आहेत तर आहेत त्याच्यामुळे हा हा ड पण काय ते बघा बरोबर येते तिथे काय मराठी आणि अन्य दोन भाषा बोलणारे व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात ठीक आहे बघा आपल्याला विचारलं काय बघा त्यांनी आता तर चुकीचे निष्कर्ष निवडा बघा चुकीचा निष्कर्ष कुठला आहे बघा फक्त एक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असतं पाहिजे फक्त ए बरोबर आहे का नाही बघा आता काय दिसतं पहिला बघा ए शिवाय एकही नाही बघा ए शिवाय एकही नाही याचा अर्थ काय असतो बघा फक्त ए असतो ए शिवाय एकही नाही म्हणजेच काय झाला फक्त ए झाला बघा परत पुढे काय असते बघा ए वगळता सर्व बघा ए सोडून सर्व असतात याचा अर्थ काय बघा बी सी डी याचा अर्थ काय झाला बी सी आणि डी बघा ए शिवाय एकही नाही म्हणजेच काय फक्त ए ए वगळता सर्व म्हणजेच काय ए वगळून सर्व म्हणजे बी सी डी आले पहा सी शिवाय एकही नाही म्हणजे इथं काय आलं बघा फक्त सी आणि इकडे काय फक्त बी व डी आणि आपलं उत्तर काय पाहिजे बघा फक्त ए पहिला निष्कर्ष फक्त चुकीचा आहे आपला म्हणजे बघा इथं काय असेल ऑप्शन नंबर पहिला ए शिवाय एकही नाही म्हणजे फक्त ए हा काय आहे तर चुकीचा आहे ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा हा पण अॅनालॉगीवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये खालील प्रश्नामध्ये या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तोच संबंध उजवीकडे दोन पदांमध्ये आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा बघा आता हे चार डॉट दिसतात बरोबर आहे ह्याच्या अलीकडे काय ई एफ आणि 15 आहे ई एफ आणि 15 मध्ये जो संबंध आहे ना तोच संबंध के एल आणि पुढच्या एका संख्येमध्ये असला पाहिजे बघा इथे जर आपण बघितलं तर बघा एबीसीडी जर काढली आपण बघा पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम बघा एवढंच घेऊ आपण बघा हा किती आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 बरोबर आहे का बघा आता ए हा किती नंबरला आहे बघा ए हा 5 नंबरला आहे आणि एफ हा किती नंबरला आहे बघा तर एफ हा 6 नंबरला आहे 5 गुणिले 6 भागिले 2 केले की बरोबर काय निघते बघा बे के बे बे त्रिक 6 म्हणजे 5 त्रिक 15 उत्तर आलं बरोबर आहे का इकडे 15 आलं सेम के किती नंबरला आहे बघा के हा 11 नंबरला आहे आणि एल किती नंबरला आहे 12 नंबरला आहे 11 गुणिले 12 भागिले 2 करा किती निघते बघा बे के बे बे सख्ख 12 म्हणजे 11 सख्ख किती आले बघा 66 आले ठीक आहे बघा बे सख्ख 12 11 सख्ख 66 म्हणजे उत्तर किती निघते आपला ऑप्शन नंबर 4 इथे किती निघते 66 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा हा पण प्रश्न कशावरती विचारला आपल्याला अॅनालॉगीच्या वरती विचारला काय दिले बघा याच्यामध्ये पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ठीक आहे बघा आता 122 म्हणजेच काय बघा
122 हा काय आहे? 122 हा 11चा वर्ग अधिक 1 आहे. बघा 170 म्हणजेच काय बघा? बघा 122 इकडे परत काय दिलं 170. आता 170 म्हणजेच काय बघा इकडं 13चा वर्ग अधिक 1. 13चा वर्ग किती असतो? आपला 169. 169 अधिक 1. बघा सेम आता इकडे काय दिले बघा त्यांनी आपल्याला 290. 290 म्हणजेच काय बघा 17चा वर्ग. बघा 17चा वर्ग किती असतो आपला? 289 असतो. 289 अधिक 1 म्हणजे बरोबर झाले 290. आणि पुढे काय दिसणार आहे बघा मग आता इथं आपल्याला 11च्या पुढे 2 किती झाले? 13 झाले. 19च्या पुढे 2 किती असतील? 17च्या पुढे 2 असतील 19. 19चा वर्ग अधिक 1. 19चा वर्ग किती असतो बघा? 361. 361 अधिक 1 बरोबर झाले 362. इथे किती आले? 362. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका सांकेतिक भाषेत बघा व्हिडिओसाठी काय दिलाय बघा कोड त्यांनी? व्हिडिओसाठी बघा व्हिडिओसाठी काय दिलाय त्यांनी? VWE आणि L आणि इकडे परत काय चेअर CHAI आणि R. चेअर साठी काय दिले बघा? RZSX आणि I. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये बघा कशी कशी दिले बघा त्यांनी. बघा इथे जर आपण ABCD काढली ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे बघा. बघा इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बघा उलट मोजलं तर काय निघेल इकडं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बघा आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा? व्ही हा सुरुवातीला किती नंबरला आहे बघा? व्ही जर आपण बघितला सुरुवातीला तर व्हीचा क्रमांक किती आहे बघा? तर व्हीचा क्रमांक हा सरळ बघितला तर 22 आहे. बरोबर आहे की नाही? व्हीचा क्रमांक बघा व्हीचा क्रमांक सरळ जर बघितला आपण तर 22 आहे. मग त्याचप्रमाणे जर उलट जर आपण बघितलं उलटा 22वा क्रमांक कुठला आहे बघा? तर ई दिसतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथला व्ही कुठं टाकलाय बघा? व्हीचा जो कोड आहे सरळ व्ही हा सरळ 22वा आहे. उलट्यामध्ये ई कितव्या क्रमांकावर आहे? 22व्या क्रमांकावर. तो आपण इथं टाकला. ठीक आहे बघा. सेम बघा सी हा सुरुवातीला कितव्या क्रमांकावर? 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा सेम उलटून जर उलटे अल्फाबेट मध्ये जर 3 नंबरला कोण येते? एक्स येते. बरोबर बघा सीच्या जागेला एक्स टाकला इथं. बरोबर आहे का? बघा. चला परत जर बघितलं आपण बघा ई. ई हा सरळ कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर आहे. बरोबर आहे की नाही? उलटा 5व्या क्रमांकावर कोण आहे बघा? उलटा 5व्या क्रमांकावर व्ही दिसतोय. बरोबर बघा ईच्या जागेला इकडे व्ही कुठं टाकला? पहिल्या क्रमांकावर टाकला. बरोबर आहे का? बघा आता डी हा सुरुवातीला कितव्या बघा इकडे पण सेम बघा आय कितव्या क्रमांकावर आहे बघा? आय हा 9व्या क्रमांकावर आहे. उलटा 9व्या क्रमांकावर कोण आहे बघा? तर आर आहे. बरोबर इकडे आयच्या जागेला इकडे आर इकडे घेतला. बरोबर आहे का? बघा सेम बघा आता इथं डी बघा डी कितव्या क्रमांकावर आहे? सरळ 4थ्या क्रमांकावर आहे. उलट्या 4थ्या क्रमांकावर कोण आहे बघा? तर डब्ल्यू आहे. मग डीचा कोड कोण घेतला बघा? डब्ल्यू घेतला इथं. बरोबर आहे का नाही? आणि बघा आय जर बघितला आपण आय हा सरळ 9व्या क्रमांकावर आहे. मग उलटा 9व्या क्रमांकावर कोण निघते बघा इकडं? आर निघते. बरोबर बघा आयचा आर बरोबर इथे घेतलाय. तिकडे पण सेम बघा ए हा पहिल्या क्रमांकावर आहे. उलटा पहिल्या क्रमांकावर कोण असेल? झेड असेल. बरोबर एचा झेड तुम्ही इथे घेतलाय. आणि एच हा कितव्या क्रमांकावर आहे बघा? 8व्या क्रमांकावर आहे. उलट 8व्या क्रमांकावर कोण आले? तर येस आलेला आहे. मग इकडं बघा एच कितव्या क्रमांकावर आहे? एच हा 8व्या क्रमांकावर आहे. उलट 8व्या क्रमांकावर कोण आहे? येस आहे. बरोबर हा येस कुठे घेतलाय बघा? इथे घेतला. ठीक आहे बघा. आणि आता बघा ओ कितव्या क्रमांकावर आहे? ओ हा 15व्या क्रमांकावर आहे. आणि उलटा 15व्या क्रमांकावर कोण आहे बघा? तर एल आहे. बरोबर ओला इथं एल घेऊन टाकलाय. बघा आर हा कितव्या क्रमांकावर आहे? 18व्या क्रमांकावर आहे. उलटा 18व्या क्रमांकावर कोण आहे बघा? तर आय आहे. बरोबर आर ला आय आय घेऊन टाकलाय. ठीक आहे बघा. आता सेम काय बघा बोर्ड साठी घ्यायचं आपल्याला बोर्ड. BOARD. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला काय करायचं आपण बघा 4 नंबरला कोण आर आहे. बरोबर आरचा क्रमांक किती आहे? आर हा सरळ 18व्या क्रमांकावर आहे.
उलटा 18व्या क्रमांकावर कोण निघतोय बघा, इकडे आय निघतोय. मग इकडं आरचा आय सुरुवातीला घ्या इथं. बरोबर आहे का? बरं. आरचा आय घेतला. बघा आय कुठल्या ऑप्शन मध्ये? फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये. बरं. ठीक आहे बघा. बरं. आपल्याला आता इथे काय दिसतंय बघा 1, 2, 3 यापैकी कोणतेही नाही. ह्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक चेक करावं लागणार. ठीक आहे. कारण की हा जर चुकीचा असेल तर याचा अर्थ मग 4 नंबरचा ऑप्शन निघून जातो. ठीक आहे. बघा आता बी कितव्या क्रमांकावर आहे बघा? बी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? वाय आहे. बरोबर. वाय इथं घेऊन टाका. वाय कुठं आला? इथं आला. ठीक आहे बघा. आय आला, वाय आला. चला ठीक आहे. ए कितव्या क्रमांकावर आहे बघा? पहिल्या क्रमांकावर आहे. उलटा कोण असेल पहिल्या क्रमांकावर? झेड असेल. बरोबर. इथं आयचा झेड इथं घेऊन टाका. इथं बरोबर आहे का? बघा. इथं आय घेतला, इथं झेड घेतला, इथं वाय आला. आणि ओ सरळ कितव्या क्रमांकावर आहे? ओ हा 15व्या क्रमांकावर आहे. उलटा 15व्या क्रमांकावर एल आला, तो एल इथं मांडा. ठीक आहे. आणि डी कितव्या क्रमांकावर आहे बघा? 4थ्या क्रमांकावर आहे. उलटा 4थ्या क्रमांकावर कोण आहे? डब्ल्यू आहे. डीचा डब्ल्यू खाली लिहून टाका. बरोबर बघा. आय झेड एल वाय डब्ल्यू. आय झेड एल वाय डब्ल्यू म्हणजे उत्तर किती असेल आपलं? ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा. हा पण कशावरती आहे बघा? आपल्याला पझल चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? खालील विधानांवर विचार करा. कुंदा ही दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी या दिवशी घरी उपलब्ध असते. बघा कुंदा काय दिले? कुंदा कधी कधी बघा मंगळवार, गुरुवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवार 12 ते 4 मध्ये घरी आहे. चला परत कोण काय दिले बघा? तिची बहीण नाही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार 10 ते 2 वाजेपर्यंत घरी असते. बघा नाही ना कधी दिली बघा? सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार. सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार. त्या दिवशी कधी दिली बघा आपल्याला त्यांनी? 10 ते 2. आणि सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. ज्योती काय म्हटले? ज्योती ज्योती काय बघा? सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी. सोमवार सोमवार, बुधवार आणि गुरुवार, बुधवार आणि सोमवार, बुधवार आणि गुरुवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी 9 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. शुक्रवार, शनिवार आणि रविवार किती बघा? 2 ते 4 दुपारी. ठीक आहे बघा. तर तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी व किती वाजता एकत्र घरी असतात? बघा आता 3 बहिणी जर आपण बघितलं, कुंदा, नयना आणि ज्योती जर बघितलं तर बघा इकडे वार कुठले कुठले आहेत बघा? गुरुवार आहे इथं पण गुरुवार आहे. ठीक आहे बघा. गुरुवारी बघू आपण आधी. गुरुवार आणि गुरुवार. ठीक आहे बघा. आणि दुसरा वार कुठला आहे बघा? रविवार आणि रविवार आहे. बरं आता गुरुवारी आधी बघू आपण. बघा इकडे 12 ते 4 आणि 10 ते 2 मध्ये 2 मध्ये दिसते. बरोबर आहे का नाही? बघा इथं काय दिसतंय बघा? 1 आणि 2 म्हणजे 2 मध्ये 2. इथं पण बघा 9 ते 12 मध्ये गुरुवारी 9 ते 12 मध्ये नाही. इथं काय येईल बघा? 12 वाजता. बघा हे 12 वाजता इथं आहे. 10 ते ह्याच्यामध्ये बघा 10, 11 आणि 12, 1 आणि 2 येते. म्हणजे इथं पण 12 येते. आणि 9 ते 12 मध्ये बघा 9, 10, 11, 1, 11, 12 हे पण येतं. इथं पण 12 येते बघा. म्हणजे गुरुवारी दुपारी 12 वाजता ती एकत्र असतील बघा. गुरुवारी दुपारी 12 वाजता, गुरुवारी दुपारी 12 वाजता. इकडे गुरुवारी दुपारी 2 आणि गुरुवारी दुपारी 2. ऑप्शन 3 आणि 4 नंबर काय झाले? कॅन्सल झाले. पहिला आणि दुसरा. ठीक आहे. आता रविवारी बघा. रविवारी जर बघितलं आपण तर बघा रविवारी इथं आहे, रविवारी इथं आहे आणि रविवारी इथं आहे. ठीक आहे. बघा रविवारी किती वाजता असतील बघा? रविवारी ही बघा हे झालं गुरुवारचं. ठीक आहे. हे झालं गुरुवारचं. हे झालं गुरुवारचं. ठीक आहे. आता रविवार जर बघितलं आपण तर बघा रविवारी 2 वाजता इथं दिसते. बरोबर आहे का?
बघा इकडे 9 आपण बघा 2 वाजता आहे, बरोबर आहे. कारण आणि इकडं कुंदा जर बघितली आपण ती पण रविवारी 2 वाजता येते. 12 ते 4 मध्ये 2 पण येते, बरोबर आहे का. 12, 1, 2, 3 आणि 2 येते. म्हणजे बघा रविवारी दुपारी 2 वाजता आणि गुरुवारी दुपारी 12 वाजता. बघा गुरुवारी दुपारी 12 वाजता आणि रविवारी दुपारी 2 वाजता. म्हणजे उत्तर काय निघालं बघा, ऑप्शन नंबर 2. गुरुवारी दुपारी 2 12 वाजता आणि रविवारी दुपारी 2 वाजता, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ब्लड रिलेशन वरती बघा, पझल वरती क्वेश्चन विचारला तुम्हाला. ठीक आहे. काय दिले बघा, 3 पिढ्यांनी बनलेल्या संयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा. ए बी सी डी ई आणि एफ हे सदस्य व 2 जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिक्कू, अननस, अंजीर, पेरू व संत्रे यापैकी विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. बघा किती 2 जोडपी म्हटले त्यांनी आपल्याला. ठीक आहे. आणि एकूण किती जण आहेत बघा, तर 6 जण आहेत. ठीक आहे. आणि इथं काय म्हटले बघा, 3 पिढ्यांनी. 3 पिढ्या आहेत आणि एकूण किती जण आहेत बघा, 6 जण आहेत. बरं आता पुढे काय दिसते, बरं आता ह्याच्यामध्ये बघा 3 पिढ्या म्हणजे काय असतं बघा, आजी आजोबा असतील, आई वडील असतील आणि बघा खाली शेवटी कोण नातवंड असतील. बरं आता ह्याच्यामध्ये बघा आणखी एक गोष्ट काय बघायची, आजी आजोबा जे आहेत ते वडिलांकडून नातं आहे का आईकडून नातं आहे. ठीक आहे. ही एक कंडिशन असते. बघा आता काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. बघा एकही पुरुष सदस्य म्हणजे बघा, बघा हे झाले पुरुष. पुरुषाला आपण काय म्हणतो, चौकोन काढतो आणि स्त्रीला काय करतो आपण, त्रिकोण काढतो. ठीक आहे. स्त्रीला काढला आपण त्रिकोण. बघा आणि स्त्रियांना काय आवडते बघा, एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू पसंत करत नाही. म्हणजे बघा स्त्रियांना काय आवडते, अंजीर आणि काय दिले बघा, पेरू. हे कुणाला आवडते, तर स्त्रियांना आवडते. बरं आता पुढे काय सेवा, सी जी ई ची सून आहे. बघा पुन्हा आता बघा सून आहे याचा अर्थ काय बघा, तर नवऱ्याकडून नाते, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय, वडिलांकडे नातं असणार आहे. बस सी जी ई ची सून आहे. बघा आता सी कोण आहे, तर बघा सून आहे. त्यामुळे सी कोण असेल, स्त्री असेल. सी जी सून कोणाची आहे बघा, ईची. म्हणजे बघा सीचा पती आणि पतीकडनं नातं असेल. बघा पतीकडनं नातं असेल. बघा सी कुठं असेल बघा, सी एक तर बघा इथं येईल, सॉरी ई एक तर इथं येईल किंवा ई एक तर इथे येईल. बघा का, सी सून आहे पण ई कोण आहे, सासरा आहे का सून आहे, सासू आहे ते आपण नाही सांगू शकत, कारण की आपल्याला ईचं जेंडर आणखी माहिती नाही. चला पुढे काय दिसतंय बघा, सी जी ई ची सून आहे तिला अननस सर्वात जास्त आवडते. बघा सी ला काय आवडते, अननस आवडते. हिला अननस आवडते. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, बी जो डी चा अविवाहित मुलगा आहे तो चिक्कू विशेष पसंत करतो. बघा बी जो डी चा अविवाहित मुलगा आहे. बघा बी जो काय म्हटलंय बघा, डी चा अविवाहित मुलगा आहे. मी बाजूला का मांडलं लक्षात घ्या. तुम्ही म्हणताल सर इथं अविवाहित म्हणल्यानंतर इथं खाली मांडून टाका तिसऱ्या पिढीतला. पण कसं असतं लक्षात घ्या, 6 व्यक्तीमध्ये बघा हे 2 व्यक्ती बघा, हा पहिल्या पिढीचा झाला, हे 2 व्यक्ती दुसऱ्या पिढीचे झाले. बघा आता दुसरे 2 व्यक्ती आहेत, त्यातला एक व्यक्ती समजा तिसऱ्या पिढीत असेल, दुसरा व्यक्ती दुसऱ्या पिढीत पण असू शकतो. आपण कन्फर्म सांगू शकत नाही. त्याच्यामुळे बाजूला मांडणी करून घेतली. ठीक आहे. बघा बी हा काय म्हटलं, डी चा मुलगा आहे. बघा बी जो डी चा अविवाहित मुलगा आहे तो चिक्कू विशेष पसंत करतो. बघा ह्याला काय आवडते, तर चिक्कू आवडते. ह्याला काय आवडतं, चिक्कू आवडते. चला पुढे काय दिले बघा, एफ हे ए चे नातवंड आहे. बघा आता एफ हे नातवंड आहे ए चे. बघा आता ए कुठं असेल बघा, ए हा खाली असेल. बघा एफ हे काय दिले बघा, सॉरी एफ दिले नाही, हा एफ हे नातवंड आहे कुणाचं, एच. मग आता ए कुठं असेल बघा, ए पहिल्या जनरेशन मध्ये असेल. बघा ए इथे येऊ शकतो किंवा ए हा, बघा ए इथे येऊ शकतो किंवा ए हा इथं पण येऊ शकतो. ठीक आहे. बघा एफ हे काय म्हटले बघा, ए चे नातवंड आहे ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे. बघा एफ ला काय घेतलं, एफ हा दत्तक घेतलेला. ठीक आहे. दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे आणि एफ ला संत्रे आवडत नाही. बघा एफ ला काय म्हटलंय बघा, तर संत्रे आवडत नाही. एफ ला संत्रे आवडत नाही. बर पुढे काय दिसतंय बघा, आता ए ही व्यक्ती, बघा ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. बघा ए ला अंजीर आवडते ना, अंजीर कोणाला आवडते बघा, तर अंजीर हे स्त्रियांना आवडते. पेरू आणि अंजीर हे स्त्रियांना आवडतात. आणि ए ला जर अंजीर आवडत असेल तर ए कोण असेल बघा, स्त्री असेल. ए इकडे घ्या आणि ए ला लिहून टाका इकडे अंजीर. बघा जर स्त्री असेल तर मग ए चा जोडीदार व्यक्ती कोण असेल, ए असेल. बरोबर आहे का नाही. मग हे पुसून टाका वरचं. बघा ए पत्नी झाली, ए आजी झाली, ई कोण झाली, आजोबा झाले. बघा सी कोण झाली, आई झाली. आता इकडे फक्त वडील मांडायचे आपल्याला. ठीक आहे. बघा आता पुढे काय दिसतंय बघा आपल्याला इकडे, ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. बघा
ए ची जोडीदार व्यक्तीला काय आवडते? केळी आवडते. इकडे केळी लिहून टाका. ही केळी लिहून टाका इकडे. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये बघा. बी हा डी चा अविवाहित मुलगा आहे. बरोबर आहे का नाही? मग डी ला आपण कुठं टाकू शकतो? डी ला फक्त आपण इथं टाकू शकतो बघा. डी इथं मांडला आपण. आणि डी चा मुलगा कोण झाला? बी झाला. ठीक आहे बघा. बरं आता आणि बी ला काय आवडते? चिक्कू आवडते. इकडे चिक्कू लिहून टाका. ठीक आहे बघा. आता एफ ला संत्री आवडत नाही. मग एफ ला काय आवडेल बघा. संत्रे कोणाला आवडतील? डी ला. डी फक्त एकटाच राहिला. डी ला संत्री लिहून टाका इकडं. बघा आता राहिले फळ कुठलं बघा. चिक्कू, संत्रे, केळी, अंजीर, अननस राहिला फक्त पेरू. बरोबर आहे की नाही? मग एफ ला काय आवडेल माझ्याकडे? पेरू आवडतील. बरं आता पेरू आवडणारी व्यक्ती कोण आहे? तर स्त्री आहे. म्हणजे एफ कोण असेल बघा? स्त्री असेल. ठीक आहे बघा. सगळे आपण मांडणी पूर्ण केली. आता पुढे काय दिसतंय बघा आपल्याला? पर्याय वाचा. पहा पुढील संचापैकी सत्य नसलेली विधाने निवडा. मग चुकीचं विधान निवडा. ठीक आहे बघा. सत्य नसलेली म्हणजे काय? चुकीचे विधान निवडा. बघा पहिलं काय दिले बघा. डी संत्रे विशेष पसंत करतो. बघा डी ला संत्रे आवडतात का? तर आवडतात. बरं हे निम्म वाक्य बरोबर आहे. आणि तो ए चा मुलगा नाही. बघा तर डी हा ए चा मुलगा नाही म्हटलेलं बघा. डी हा ए चा मुलगा आहे. लक्षात घ्या. डी हा कुणाचा मुलगा आहे? ए चा मुलगा आहे. त्यामुळे पहिलं वाक्य काय झालं बघा? चूक झालं. ठीक आहे. कारण अर्ध वाक्य बरोबर म्हटले ना, अर्ध वाक्य चूक म्हटले. बघा ह्याच्यामध्ये काय असते? हे आजोबा आजी बघा समजा हे खाली जर नातवंड पकडले बघा. आजोबा आजी, वडील, आई बघा हे झाला हे मुलगा आणि ही झाली मुलगी. ठीक आहे बघा. किंवा वरच्या व्यक्तीचं म्हणलं तर हे कोणा नातवंड झाले. ठीक आहे बघा. बरं आता काय दिसतंय बघा इकडं? ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. बघा ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे का? तर आहे. ई हा कोण आहे? तर आजोबा आहे. त्यामुळे बी काय झाला? बरोबर झाला. सी काय म्हटले बघा? सी ने मुलगी दत्तक घेतली आहे. बघा दत्तक कोणाला घेतले? एफ ला घेतले. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा सी चा अपत्य एफ आहे काय? म्हणजे याचा अर्थ सी ने मुलगी दत्तक घेतलेली आहे का? तर आहे. त्यामुळे सी पण काय ते बरोबर येते. आपलं उत्तर काय आलं पाहिजे बघा? फक्त ए आलं पाहिजे. ठीक आहे बघा. पहिल्यात काय निघते बघा? चुकीचे विधान निवडायचं आपलं. बरोबर आहे का? पहिलं काय असते बघा? ए खेरीज सर्व. ए खेरीज सर्वचा अर्थ काय असतो बघा? ए सोडून सर्व म्हणजेच काय? बी आणि सी. आणि आपलं उत्तर किती आलं पाहिजे बघा? फक्त ए आला पाहिजे. फक्त ए कुठे निघतो एवढं बघायचं बघा. दुसरं काय म्हटले बघा? ए खेरीज एकही नाही. बघा ए खेरीज एकही नाही म्हणजेच काय बघा? फक्त ए. इथं काय आला? फक्त ए. आणि आपलं बघा चुकीचं विधान कुठलं आहे बघा? तर फक्त ए. त्यामुळे उत्तर काय असेल? आपलं ऑप्शन नंबर 2 असेल. बघा ह्या दोन वाक्यांमध्ये कन्फ्युजन करू नका. कुठल्या पहिल्या आणि दुसऱ्या बघा. ए खेरीज सर्व. ए खेरीज सर्व म्हणजेच काय? ए सोडून सर्व. ए सोडून सर्व कोण आले मग? काय? बी आणि सी आले. आणि इकडे काय म्हटले बघा? ए खेरीज पहा ए सोडून परत पुढे काय म्हटले बघा? एकही नाही. म्हणजे फक्त कोणाला तिथं ए आला. ठीक आहे. म्हणजे इथं फक्त ए आला. म्हणजे ऑप्शन नंबर किती आला? 2 आला. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.